गाइस बिग बॉसच्या घरामध्ये जान्हवीने मोठा कहरच केलेला आहे, कारण जान्हवी आणि आर्या या दोघींकडे 30,000 रुपये एक्स्ट्रा असतात आणि त्या ज्या गोष्टी 30,000 रुपयांमध्ये खरेदी करतील त्या गोष्टी त्या दोन व्यक्तींसोबत शेअर करू शकत होत्या। तर जान्हवीने अरबाज वैभव या दोघांना निवडलेलं होतं, तर आर्याने योगिता आणि निखिल। तर आर्याने डबल बेड सिंगल बेड घेतला, तर जान्हवीने चिकन आणि डबल बेड घेतलेला होता। त्यानंतर सगळी खरेदी झाल्यावर हे बेबी हब मधून बाहेर आले आणि यांना थोडासा ब्रेक दिलेला होता। तर त्याच्यामध्ये आर्याकडून बेबी हब मध्ये फक्त 20,000 करन्सी गेलेली होती, पण तिने गोष्टी घेतलेल्या होत्या 30,000ची। या निष्काळजीपणाची चूक म्हणून तिला तिच्याकडून सिंगल बेड फक्त देण्यात आला आणि डबल बेड काढून घेण्यात आला। आता एका दृष्टीने जर विचार केला तर आर्याने योगिता आणि निखिल या दोघांना निवडलेलं होतं, पण ज्यावेळेस सिंगल बेड तिला देण्यात आला तर ती निखिल सोबत तर बेड शेअर करू शकत नव्हती, कारण तो एक मुलगा आहे। तर आर्याने नंतर ज्यावेळेस व्यक्ती चॉईस करायची होती त्यावेळेस योगिता आणि वर्षाताई या दोघींना निवडलेलं होतं। तर ज्यावेळेस त्यांनी विचारलं की करन्सी कुठे ठेवलेली आहे घेऊन या, तर ती चेक करायला गेली। तिने आधीच विचारलेलं तुम्ही करन्सी ठेवली आहे का मला आत्ताच सांगा। त्यावेळेस निक्कीने सांगितले की जा ना तुझं तू शोध, आणि नंतर आल्यावर ज्यावेळेस योगिताने सांगितलं की हो त्यांनी चोरलेली आहे, त्यावेळेस आर्या येताना जान्हवी म्हणते की चल निघ मूर्ख अक्कल मतिमंद। तर या ज्या गोष्टी जान्हवी सतत आर्याला बोलून अपमान करते, त्यामुळे आर्या वाईट दिसत नाहीये, जान्हवी वाईट दिसते हेच तिला कळत नाहीये। तर जान्हवीच्या या बिहेवियर बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।